इथे जा यार तू. अरे पण माझी काय चूक आहे? तुझी चूक ही आहे की दरवेळेला जशी माझी मम्मा तोंडावरती पाडते ना मला, तसं प्रत्येक वेळेला तूही मला तोंडावरती पाडतोयस. कधीही तुझ्या बाबांसमोर एक शब्द बोलत नाहीस तू, माझ्यासाठी कधीही स्टँड घेत नाहीस. आणि आता तुझ्या घरच्यांनी येऊन माझ्या डोक्यात नाही नाही ते भरवलं आणि आता मी तडमडत म्हणून जंगलात गेले, नको नको ते बोलले, तमाशा केला, कशासाठी? अरे पण ते दोघं सापडले ना आपल्याला प्रायव्हेट मध्ये. आणि पप्पा काय म्हणाले होते की एक लड़का और एक लड़की कभी दोस्त नहीं होते. माझी मम्मा काय म्हणाली ते आठवतंय ना तुला? ते दोघं मित्र आहेत आणि फक्त मित्रच आहेत. हा, आणि काही झालं ना तरी माझी मम्मा माझ्याशी खोटं नक्की नाही बोलणार. सो नको नको ते माझ्या डोक्यात भरवणं बंद कर माझ्या डोक्यात आणि निघ तू इकडनं. राधा, अगं काय झालं? तुला फक्त ड्रामा हवा असतो ना ग? ऐक ऐक, मी सांगते, काहीही नाहीये त्या दोघांमध्ये. ते दोघं फक्त मित्र आहेत. सो तुझ्या इंटरेस्टचं इथे काही नाहीये. अगं नाही, तसं नाही. मला म्हणायचं होतं की ते बघ माई मावशी आणि भाऊजी किती मज्जा करतायत. तू सुद्धा जा ना त्यांच्या बरोबर. तू तुझ्या खोलीत कशाला चाललीयस? आज सकाळसाठी सॉरी. मम्मा म्हंटलीये मला तुमच्या दोघांमध्ये काही नाहीये आणि माझा विश्वास आहे तिच्यावर. म्हणजे ती माझ्याशी किती वाईट वागत असली तरी ती खोटं नक्की नाही बोलणार. पण आय नीड टू नो की तुझ्या बाजूनी पण असं काही नाहीये. एकतर्फी प्रेम किंवा तिला प्रपोज वगैरे करायचा काही प्लॅन नाहीये ना तुझा? राधा, आपण जरा बाहेर जाऊन बोलूया. नाही, नको. सगळ्यांसमोर आत्ता माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत मला. म्हणजे सगळ्यांना कधी ना कधीतरी सगळं कळणारच आहे. हे बघ, मला तू अवॉइड करू नकोस, कळलं ना? मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत आत्ता. हॅलो राधा, एक मिनिट सर. मी त्याच्याशी बोलते. पण मला तुझ्याशी बोलायचंय. चल बाहेर. चल. नील, नील, अरे बघितलं, हे सगळं इतकं सोपं नाहीये. आणि आता तर मला हेही कळलंय की मिस अनामिकांच्या मनामध्येही मी नाहीये. अरे पण मैत्री तर आहे ना तुमची, त्यांच्या मनात मैत्री तर आहे ना. अरे मग मैत्री हीच प्रेमाची पहिली पायरी असते ना. आता तू हे लक्षात घे ना की तिला असं वाटतंय की तुला वेगळ्या मुलीबद्दल प्रेम आहे. आता ती वेगळी मुलगी म्हणजे ती स्वतः अनामिकाच आहे असं तिला वाटत नाहीये. मग ती तुला असं कसं वाटू देईल की तिच्या मनात तुझ्याबद्दल काही आहे, नाही का? म्हणजे तुम्हाला अजूनही असं वाटतंय ना की हे सगळं म्हणजे माझ्या मनात जे आहे ते तसं होणार आहे? ओ बाबा, होणार. सॉरी. तुला काय बोलायचं ते पटकन बोल. तू स्वतःला मॉडर्न समजतेस राधा. तू तुझ्या कम्युनिटी बाहेरच्या एका मुलाच्या प्रेमात पडलीयस. तुझं वय लग्नाचं सुद्धा नाहीये आणि तुला त्याच्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहायचंय. आणि हे सगळं तुझ्या आईने आणि 70 वर्षाच्या आजीने समजून घ्यावं अशी तुझी अपेक्षा आहे. तुझा काय मुद्दा आहे नक्की? माझा मुद्दा हा आहे की तुझ्या त्यांच्याकडनं फार अपेक्षा आहेत. तुझे स्वातंत्र्याचे नियम जे तू स्वतःला लावतेस ते तुझ्या आईला लागत नाहीत का? जर का असेल त्यांचं काहीतरी तर काय हरकत आहे? त्यांचं आहे का काहीतरी? असेल किंवा नसेल, पण जर असलं तर तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या पुढारलेल्या विचारांमध्ये तुझ्या आईच्या स्वातंत्र्याला काहीच महत्व नाहीये. तिचं एक लग्न मोडलं असेल पण म्हणून तिला परत सेटल व्हायचा अधिकारच नाहीये का? आणि खास करून या वेळेला जेव्हा तू तिच्यापासून फार लांब जाणार आहेस, मग जर तिच्या एकटेपणावर ती काहीतरी उपाय शोधत असेल तर तुला काय हरकत आहे? एक मिनिट, एक तर तू बाहेरच आहेस, सो तुला यामध्ये पडण्याची काही एक गरज नाहीये, कळतंय? बरं, असेल मी बाहेरचा, पण माझ्यासाठी अनामिका मॅम घरच्या सारख्या आहेत. माझी पुण्यातली फॅमिली आहेत त्या.
आणि खाल्ल्या मिठाला जागावं असं म्हणतात आमच्या जळगावात. आमच्या पुण्यात काही वेगळं नाही म्हणत बरं का. हो ना, मग जाग ना त्या मिठाला. नीला रे, सौरभा, तू आता ना एक छान साडी घे आणि अनामिकाला दे आणि तिला सांग मला तुझ्याशी लग्न करायचंय. मावशी तुझं काहीतरी असतं. आधी काय टिकल्यांचं पाकिट दे, आता काय साडी दे. कसं वाटेल ते? अरे म्हणजे काय, बायकांना साड्या आवडतात. छान अशी भारीतली एखादी सिल्कची साडी घे ना. भाऊजी, अनामिका ताईंना त्यातलं काय आवडतं? काय आवडतं? आम्हाला काय विचारताय? अहो तुम्ही हेरून काढा ना. मग काय, मी सांगू का काय आवडतं? सौर्याचं डॅशिंग नेचर आवडतं जलवाला. ए वहिनीला, सॉरी, जलवा वहिनीला. सौरभा, तू की नाही एखादं असं छानसं रोमॅन्टिक गाणं गाना. अरे आणि मग एकदम असं जंगी प्रपोज करून टाक. बघ अनामिका खुश होईल. हे मी करू शकतो मावशी, पण आता थोडं जास्त वाटेल ना ते. हा मावशी, तू या इकडे. तिकडं हा ये. आता हे तुला पटतंय का बघ. हा डार्लिंग, मैं तुमसे जी जा लगाकर मोहब्बत करता हूँ, क्या तुम मुझसे शादी करोगी? परत तुम्ही. तू तरी नको हसू. काय करू, हे ना वेडे चाळे ना तुम्हाला शोभतात, भाऊजींना नाही. एक्झॅक्टली, तुझी स्टाईलच नाही ना ती दादा. तू काय कर माहितीये का, तुला जे मनापासून वाटतं ना अनामिका मॅडम बद्दल, एका कागदावर छानपणे लिहून काढ आणि त्यांना दे. किंवा तू कॉलेजमध्ये करायचंस तशी कविता कर ना, ते आवडेल त्यांना. नाही 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 नाही, ही सौरभ सरांची स्टाईल आहे ना. म्हणूनच मॅम एकदम आता मॉडर्न आहेत, त्यांनाही असं आवडणार नाही. त्यांच्यासाठी ना असं काहीतरी एकदम भन्नाट केलं पाहिजे. सर, रील करता का तुम्ही? या रील करूया आपण. म्हणजे मी सांगतो तसं करा तुम्ही ऍक्टिंग. रील रील काय सांगतोय? रील हो रील, ते नाही का आपण सोशल मीडियावर टाकतो. हो एकदम भारी वाटतं, एकदम हिट होतं. आजकाल मुलींना पण तेच आवडतं, एकदम डायरेक्ट जाहीर प्रेम व्यक्त केलं. रील करूया, रील करूया. शांत हो, ऐक. मस्त आयडिया आहे, पण काही वर्षांचा उशीर केलास. मी तुझ्या किंवा राधाच्या वयाचा असतो ना, तर हे रील छान आहे. काही बोलतो मी, काय रील करणार आहे का मी आता? हे बघ बाबा, काय करायचं ते कर, पण लवकर कर. तिचा आणि आमचा आता अंत बघू नकोस रे बाबा. काय ग वल्ले, दाराला कान लावून ऐकत होतीस का? नाही नाही, ऐकत नाहीये. ते चहा आणू का तुमच्यासाठी विचारायला आले होते. आई ग, विचारून विचारून विचारतेस काय तर चहा. अगं सौरभच्या लग्नाचं प्लॅनिंग करता करता आम्ही किती थकलोय. जरा आम्हाला काही पावभाजी, भेळ नाहीतर वडे कर ना. बघू तरी, मग मी सगळ्यांना सांगेन माझी सून किती सुगरण आहे. कळेल ना, नक्की कळेल. चहा करते. हा, त्याच्याबरोबर बिस्किट देते वेगवेगळ्या प्रकारची. क्रीम बिस्किट, कडकेची बिस्किट, नानकटाई. चालेल ना? ठीक आहे, तुला काय जमेल ते का. वल्ले, हिंदुस्थान मधून तू नानकटाई आणायला जाणारच आहेस ना, तेव्हा येताना जरा पॅटीस घेऊन ये मला. वल्ले, अगं ए वल्ले, वल्ले.
तर म्हणजे ठरलं म्हणजे हे मी विचारू ना मिस अनामिका ना. आता परत जर का तिला हा प्रश्न विचारला नाहीस ना तर तुझ्या पाठीत 4 धपाटे घालीन, कळलं? अरे देवा. संध्या, जाताना की नाही मी तुझ्या लेकरांसाठी मुगाच्या लाडवाचा डबा भरून ठेवलाय. तेवढ्या आठवणीनं घेऊन जायचा बरं. मावशी, तू आता कोणत्या कात्रीत पकडणार आहेस? छे रे, कात्री बित्री काही नाही. पण तुला की नाही माझं एक काम करावं लागेल. हा, अरे तुमचं ते काहीतरी माजी विद्यार्थ्यांचं काहीतरी संमेलन आहे ना, तिकडे मला तुला न्यावं लागेल. हा मावशी, अगं कसं शक्य आहे ते? अगं मनाने तरुण असणं वेगळं आणि शरीराने तरुण असणं वेगळं. तुम्ही दोघी कुठल्या तरी अँगलनी 40च्या वाटतायत का? आणि तुम्हाला रियुनियनला नेणं म्हणजे कोण जात आहे रियुनियनला? अगं चंदू, आणखी कोण? कशाला? कशाला? अच्छा, 50-60 मैत्रिणी एका छताखाली भेटणार म्हणून. ते मी नाही ग, सौऱ्यासाठी. ओ थापा मारू नका. एवढी मोठी लॉटरी कशी काय सोडाल तुम्ही? मला सगळं कळतं, मला नका शिकवू. आई ग, किती जाच करतेस ग माझ्या लेकराचा. नाही ग, तो अगदी साधा भोळा आहे. हो, आपल्या मित्रासाठी किती करत असतो. अगदी एक क्षण सुद्धा फुकट घालवत नाही, सतत काम करत असतो. अगे 2 विरंगुळ्याचे क्षण त्याच्या पदरी पडणार असतील तर कशाला हिरावून घेतेस ग? मावशी, तुम्ही नक्की माझ्याच नवऱ्याबद्दल बोलताय? हो. अगं आता तुला सौरभ भाऊजी कसे आहेत माहिती आहेत ना. त्याने जर तिकडे जाऊन अनामिकाला विचारलंच नाही आणि त्यांना काही मदत लागली तर मग असं नको ना. तुझ्यामुळे त्यांचा संसार होता होता राहिला तर कसं होईल? काय हो, या संधीचा गैरफायदा तर नाही घेणार ना तुम्ही? शक्य आहे का? अगं मी फक्त आणि फक्त तुझ्याच प्रेमात बुडालोय ग. असू द्या, मला मस्का मारू नका. आणि तुम्हाला मी मोकळं सोडलंय असं समजू नका. 5-5 मिनिटांनी फोन करेन, ते उचलायचे काय? मावशी, मी येते ग. हो. संध्या, ते हे रियुनियन ते तुझ्या नशिबी येतंय. तेव्हा आम्हाला, मला आणि रमाला तिथे कसं घुसवायचं हे तुझ्यावर आहे. ठीक आहे, मी तुला सांगतो कधी, कुठे, कसं यायचं ते. उशीर झालाय. बोल वैशू. अनु, काय मग झाली का सगळी तयारी? हो झाली. कधी एकदा तुम्हा सगळ्यांना भेटते असं झालंय मला. बरं ऐक ना, हा, तुला सौरभ पटवर्धन आठवतो का? पट्या. हो अगं, चांगलाच आठवतोय. आणि तुझ्या तोंडी त्याचं नाव आलंय का ग? असं का म्हणतेस? तू कधीही त्याला भाव दिला नाहीस आणि एकदम इतक्या वर्षानंतर तू त्याचं नाव काढतेस, म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष असणार, हो ना? अगं तो परत टच मध्ये आहे माझ्या. आमची छान मैत्री झाली आहे. ओय होय, क्या बात आहे. हे बघ, उगाच अति करू नकोस. बाकीचं भेटल्यावर सांगते, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे ना प्लीज. फर्स्ट इयरला गॅदरिंगला जेव्हा त्या पट्यानी माउथ ऑर्गन वाजवला होता तेव्हा आपल्या दोघींबरोबर जुईली होती का ग? अनु, बरी आहेस ना तू?
अगं 22 वर्षापूर्वीची गोष्ट विचारतेस तू मला. कशी काय लक्षात असणार माझ्या? आय नो, पण माहितीये पट्याला आपल्या कॉलेजची एक मुलगी आवडते अजूनही, आणि 22 वर्ष तो तिच्यासाठी थांबलाय. या आपल्या रियुनियनला तो तिला त्याच्या मनातलं सांगणार आहे. सो ती मुलगी कोण असेल याचा अंदाज बांधायचा प्रयत्न करते बस. ती तू तर नाहीयेस ना? मी फक्त क्रश होते त्याची. जर आकर्षण वाटलं म्हणून कोणी 22 वर्ष वगैरे वाट बघत नाही. ती मुलगी कुणीतरी वेगळीच आहे, पण ती आपल्या कॉलेजचीच आहे. काश यार, माझ्यासाठी पण कोणतरी असं जुरलं असतं तर. अच्छा ऐक, बोलू आपण नंतर आणि मी मेसेज करते. हो चल चल, बाय बाय. बाय. हे तर आपल्या मागणं येऊन पुढे गेले रे. डायरेक्ट बिराड थाटलंय. मला असं फार वाटलं होतं की माझी मम्मा फायनली येईल आणि मग आपला लिव्हिंगचा इश्यू सॉर्ट आउट होईल सगळं. पण माझी मम्मा काय करते, तिथे स्वतःच सेटिंग लावते. मम्मा आज मी तुझी बाजू घेऊन त्याच्या घरच्यांची बोलले. इतेंचे आई वडील वाड्यावरती आले होते शगुन घेऊन. ते रेडी होते माझ्या आणि इतेंच्या लिव्हिंगसाठी, पण माझी मम्मा कुठे होती? माझी मम्मा गायब. मस्त फिरते ती तिच्या मित्राबरोबर. काय रे, तुझी नवीन नोकरी लागल्यापासून बघते मी, तुझा घरातला आत्मविश्वास खूप वाढलाय. माझ्यावर ओरडतोस काय, सगळ्यांची मिळून मिसळून काय राहतोस, काय चाललंय काय? माझा आत्मविश्वास वाढलाय तर ती चांगली गोष्ट आहे ना वल्ली. आधी स्वतःच म्हणायचीस ना की मी घाबरट आहे खूप. आता जर माझ्यात बदल घडतोय तर तुला आनंद झाला पाहिजे ना. नाही तसं नाही, म्हणजे आनंद आहेच, पण एक विचारू का? काय? त्या ऑफिस मधल्या लोकांबरोबर पण तू मिळून मिसळून नसतोस का? मग काय, माझी कामाची जागा आहे ती. तिकडे मिळून मिसळून सगळ्यांशी बोलूनच राहावं लागतं. असं एकटं एकटं राहणं, गप्प गप्प बसणं बरोबर नाही दिसत. त्या बाई बरोबर पण मिळून मिसळून नसतोस तू? कोण बाई? अरे ती नाही का, ती मी आले होते तेव्हा डोळे वटारून वरपासून खालपर्यंत तुझ्याकडे बघत होती. काय सावळशी होती बघ, असे घट्ट कपडे घालून आली होती. ती नाही का डोळे वटारून बघत होती. आमच्या मॅडम आहेत त्या, बॉस. आणि मी कामापुरतच बोलतो त्यांच्याशी. अच्छा, पण मला सांग, तुला माझ्या बरोबर बघून तुझी बॉस एवढी का चिडली रे? तुझ्या बरोबर बघून नाही चिडल्या त्या, ऑफिसच्या वेळेत तुझ्या बरोबर बघून चिडल्या. तू असं काही न सांगता कधीही येशील ऑफिसमध्ये तर कसं चालेल? मलाही नाही आवडलं ते. त्यातनं माझी नोकरी नवीन आहे वल्ली, कुठल्याच ऑफिसमध्ये चालत नाही असं. तसं काही नाहीये. या श्रीमंत बायकांचं मला चांगलंच माहितीये. कुठल्या तरी भोळ्या बाबड्या पुरुषाला पकडायचं, त्याचा फायदा घ्यायचा, त्याला पटवायचं. हे असले विचार फक्त तुझ्या डोक्यात येऊ शकतात. प्रत्यक्षात असलं काहीही नाही. बरं जाऊ दे, ऐक ना, ऐक ना. मला सांग, तुझ्या नोकरीचा, तुझ्या पगाराचा आणि तुझ्या बदललेल्या स्वभावाचा मला कधी फायदा होणार आहे? काय अपेक्षा आहे तुझी? आज ऑफिस मधनं लवकर परत येशील? हा, सिनेमा बघायला जाऊया. नाही जमणार मला. का नाही जमणार? वेळेच्या आधी ऑफिस मधनं बाहेर येणार नाही मी. तू पडणार नाहीयेस का तुझी ती बॉस तुला पडू देणार नाहीये? त्यांचा प्रश्नच नाहीये. मग मलाच आवडत नाही काम चुकारपणा करायला. काय रे, तुझ्या अंगात एवढा सराईतपणा कुठून आलाय रे? स्वतःची भांडी स्वतः काय घासली,
पुसून जागेवर काय ठेवली, असा हात फिरतोय सगळ्या कपवर. हा आत्मविश्वास पण ऑफिस मधनं झालाय का? तिकडे भांडी घासायला लावतात तुला? ए तोंडाला येईल ते बोलू नकोस हं? जा आणि मला काम करू दे आता. जा ना. बस पटकन. बरं झालं आज ऑफिसला जायला जरा उशीरच झालाय. आपण ऑफिसला जात नाही आहोत. एक 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 पण मी एकबोटे सरांना कळवलंय तसं. कुठे चाललोय आपण? पट्याकडे. काय बोलताय? मी पटे आहे. तू अधून मधून पट्या असतोस. तुला परमनंटली पट्या करायचा कायमचा. म्हणजे म्हणजे काही नाही. एकाच वेळी एकाच कुकरात किती खिचड्या शिजतात. वल्ली, लक्ष ठेवायला पाहिजे. हा